So, welcome back for the our lecture of engineering mechanics. In the previous class, we have started for the discussion over the syllabus. Okay, so we'll continue with respect to that only. So, I had seen that introduction of teacher and all those things. Teaching scheme we have discussed, examination scheme we have discussed when we were discussing about the unit and dimension. बरोबर ना? हं. आणखी महत्त्वाचं एक रे बाळांनो, आपल्या क्लासमध्ये कोणी OMS आहे का आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट ज्यांना मराठी प्रॉब्लेम आहे असं कोणी आहे का? आहे का कोणी असं? जर का असेल तर मला सांगा सो दैट आई विल बी प्रेफरिंग द लैंग्वेज इंग्लिश एंड हिंदी कि यानी कि वहाँ पे मेरे को हिंदी यूज़ करना पड़ेगा। यदि कोई है ऐसा तो, यदि नहीं है तो विल प्रेफर फॉर द मराठी एंड इंग्लिश साइमल्टेनियसली। ओके, so it is now after that discussion over the unit, fundamental unit, derived unit, we are going to discuss about the body and particle. So what is meant by particle and what is meant by a body? What is this? Is this is a body or this is a particle? Body. Body. Okay, if you are considering an earth, okay, whole earth, and on earth we are concentrating on us, then what is we? आपण काय आहोत पृथ्वीच्या कंपेअर? Particle. Particle. Exactly. So what is meant by particle and what is meant by body then? Body, Smallest unit is the smallest, बरोबर आहे, बरोबर आहे, unit of Okay. the body. Okay, smallest element of the body is nothing but the particle. त्याला म्हणजे डेफिनेट शेप असतो की डेफिनेट साईज असते की डेफिनेट मास असतं की काहीच नसतं डेफिनेट पार्टिकलला? पार्टिकलला डेफिनेट असं काय असतंय? साईज शेप असतंय की मास असतंय? Mass. ओके, म्हणजे पार्टिकलला साईज आणि शेप हा पर्टिक्युलर नसतो असंच म्हणायचंय का? व्हॉट यू वॉन्ट टू से? असतो. साईज आणि शेप पर्टिक्युलर असतो असंही आहे का? एक साधं एक्झाम्पल घेऊया आपण. तुम्हाला सर्वांना आपलं पीठ माहीत असेल, ज्वारीचं असेल किंवा गव्हाचं असेल किंवा आणखी कशाचं पीठ असेल, माहिती आहे ना सर्वांना पीठ? हो. पावडर माहिती हो, आहे? माहिती. पावडर माहिती आहे? पावडर, टाल्क. हो हो हो. बॉईज, मुलांना माहिती की नाही पावडर? हो सर. माहिती ना? मग मला सांगा त्या पावडर मधला एक पार्टिकल जर का आपण कन्सिडर केला तर त्याला डेफिनेट साईज शेप आहे का? त्रिकोणी आहे, चौकोनी आहे, गोलाकार आहे, लंबगोल आहे, ओव्हल शेप आहे, असं असते का रे? की प्रत्येकाचं वेगळा वेगळा असतंय? वेगळं वेगळं असं. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, बरोबर ना? बरोबर असंच ना? अरे बरोबर का? बघा मला काय म्हणायचं कळलं का सर्वांना? ज्या वेळेस आपण त्यातला एक पार्टिकल घेतो, मग त्या पिठाचा पार्टिकल असेल किंवा त्या पावडरमधला टाल्कमधला पार्टिकल असेल किंवा एखादा आपण दगड आहे, स्टोन आहे, आपण त्याला ब्रेक केला, फोडला, त्याला फोडल्यानंतर त्याचे वेगवेगळे पार्टिकल होतात. मग प्रत्येक पार्टिकलचा साईज आणि शेप हा सेम असतो का रे? नाही सर. नाही आहे, बरोबर आहे का? प्रत्येकाचा साईज आणि शेप हा वेगळा वेगळा आहे. परंतु आपण जर का बघितलं तर प्रत्येकाचं मास, वस्तुमान जे आहे ते मास प्रत्येकाचं डेफिनेट आहे. म्हणजे काहीचं 0.001 ग्रॅम असेल, काहीचं 0.002 ग्रॅम असेल, काहीचं 1 ग्रॅम असेल, काहीचं 2 ग्रॅम असेल. पृथ्वीच्या कम्पेअर ज्यावेळेस आपण आपला विचार केला जसं आपलं काहीतरी मास कन्फर्म आहे 20 kg, 40 kg, 60 kg, 70 kg. पृथ्वीच्या कम्पेअर आपण जर का एलिफंट घेतला तर त्याचं मास कन्फर्म आहे 100 kg, 1000 kg एक्सेट्रा, बरोबर आहे का? परंतु वेगवेगळ्या हत्तीची साईज शेप वेगळी असणार, प्रत्येक माणसाचा साईज शेप वेगळा असणार आहे.
म्हणजेच मला इथं काय सांगायचं आहे, तर आपण जस्ट पार्टिकलचा विचार करतो त्यावेळेस पार्टिकलला डेफिनाईट म्हणजे फिक्स असं साईज शेप नाही आहे, परंतु त्याला फिक्स डेफिनाईट असं मास आहे. दॅट मे बी 1 ग्राम और दॅट मे बी 100 ग्राम और दॅट मे बी 1 kg और 100 kg और 1000 kg. लक्षात आलं पार्टिकल म्हणजे काय? हो सर. हो सर. Yes, sir. मग त्याला डिफाईन कसं कराल रे बाळांनो तुम्ही? हाऊ यू विल डिफाईन इट देन? आपल्या क्लासमध्ये जर का तुम्ही टीचिंग बघितलं तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल, मी डायरेक्टली कधीही कशाचं डेफिनेशन वगैरे सांगत नाही आहे. व्हॉट आय यूज टू प्रॅक्टिस टू क्लिअर फर्स्ट द कॉन्सेप्ट रिलेटेड टू. पहिला ती गोष्ट काय आहे ती समजून घ्यायची, मग नंतर ना ती आपल्या भाषेमध्ये लिहिण्याचा किंवा ती पुटफोर्थ करण्याचा प्रयत्न करायचा. डेफिनेशन पुस्तकामध्ये आहे तसंच यायला पाहिजे असं इंजिनिअरिंगमध्ये कुठंही काहीही नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सकाळी थ्री इडियट्सचं एक्झाम्पल दिलं होतं. 3 इडियट्समध्ये काय म्हणजे त्यांना काही इंजिनिअरिंग असताना ट्रेनिंग दिलेलं नव्हतं की व्हॅक्यूम कसं वापरायचा, तो कसं ते मशीन वापरायचं. दॅट डिपेंड्स ऑन युअर माइंड हाव इट ॲक्ट्स. फक्त कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे तुमची की बाबा रे हां हे मशीन आहे, फॅन काय करणार, हवा तुम्हाला देणार, ब्लोअर काय करणार, हवा बाहेर टाकणार, बरोबर. बिल्डिंग काय करणार, तुम्हाला प्रोटेक्शनसाठी तुम्हाला घर देईल किंवा एक प्रोटेक्शन तयार करेल. मग तुम्हाला तिथं घर बनवायचं आहे, ऑफिस बनवायचं आहे, क्लासरूम बनवायची आहे की लॅबोरेटरी बनवायची आहे, हे आपल्यावर डिपेंड आहे, आपलं ॲप्लिकेशन आहे तिथं. म्हणजे मला काय सांगायचं की फर्स्टली अंडरस्टँड द कॉन्सेप्ट, आफ्टरवर्ड्स इझिली यू विल गेट द आयडिया हाऊ टू राईट अँड व्हॉट टू राईट. आणि आपल्याकडे आहे तसं बुकमधलंच लिहायला पाहिजे असं काही सुद्धा नाही आहे. फक्त त्याच्यामधले जे मेन कीवर्ड्स आहेत ते फक्त यायला पाहिजे आहे. आता आपण पार्टिकलमध्ये काय म्हटलं की त्याला डेफिनेट साईज आणि शेप नाही आहे, परंतु त्याला फिक्स्ड असं मास आहे. आता आपल्याला ह्याला आपण काय करायची, याची डेफिनेशन तयार करायची, आपल्याची व्याख्या तयार करायची आहे. कशी असेल व्याख्या याची? आता The things which have definite mass called as a particle. ग्रेट, दॅट्स ऑल. किती सिम्पल आहे बघा बरं. हाऊ सिम्पल इट इज. आपण फक्त होतं कसं की आपण त्या गोष्टीकडे त्या अँगलने बघत नाही आहे, त्याच्यामुळे तसं होत आहे, बरोबर. पवार आहेत का? पवार, ओंकार पवार, लक्षात येते का मी काय म्हणतो ते? सर. काय आलं लक्षात? मी अधूनमधून असं रँडमली नावं विचार घेत जाईल बरं का रे. रँडमली आय यूज टू हॅव एन क्वेश्चन्स. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आपली लेक्चर्स ही कंपल्सरी इंटरॅक्टिव्ह असणार. मला वन वे टीचिंग अजिबात आवडत नाही आहे. देअर मस्ट बी अ पार्टिसिपेशन फ्रॉम युअर साईड. भलेही तुमचं आन्सर बरोबर असू द्या किंवा चुकीचं असू द्या. आणि मी मगाच सांगितलं तुम्हाला की कोणतंही उत्तर बरोबर नसतं, कोणतंही उत्तर चुकीचं नसतं. व्हायरसच्या दृष्टिकोनातून बघितलं, 3 इडियट्समध्ये सांगतो तुम्हाला, ते मुलांच्यासाठी चुकीचं होतं, परंतु व्हायरसच्या दृष्टिकोनातून त्यांचं प्रिन्सिपल होतं, त्यांच्या दृष्टिकोनातून ते काय होतं, बरोबर होतं. आपलं परसेप्शन, आपला दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर सगळं डिपेंड असणार आहे. ओके, सो दॅट वॉज रिलेटेड टू द पार्टिकल. मीन्स अ पार्टिकल इज अ पॉईंट लाईक ऑब्जेक्ट. पॉईंट लाईक ऑब्जेक्ट मी काय म्हणतोय, पृथ्वीच्या रिलेटेड आपण ज्यावेळेस आपण कम्पेअर केलं किंवा होलची आपली जी डस्ट असेल, ओके, किंवा आपण जे पीठ म्हटलं आपण, त्या पिठामधलं पूर्ण पिठाच्या कम्पेअरचा एक पार्टिकल घेतला तर तो काय झाला, एक पॉईंट लाईक ऑब्जेक्ट झाला. म्हणजे पार्टिकल इज अ पॉईंट लाईक ऑब्जेक्ट विच इज हॅव्हिंग डेफिनाईट मास बट नो डेफिनाईट साईज अँड शेप, दॅट इज कॉल्ड ॲज अ पार्टिकल. मग असे सगळे पार्टिकल आपण काय केले, एकत्र केले, पिठामध्ये पाणी ओतलं, काय तयार होतं रे? Object. गहू तयार होतो की ज्वारी तयार होते? काय तयार होतं? जे पीठ आहे आपल्याकडे आता त्याच्यामध्ये आपण काय केलं, पाणी मिक्स केलं, काय तयार होतं? कणिक. कणिक तयार होते, बरोबर. म्हणजे कणिक म्हणजेच काय झालं, कुणीतरी सांगितलं होतं बघा, एक ऑब्जेक्ट तयार होत आहे आणि त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतोय, तर त्या ऑब्जेक्टला आपण बॉडी असं म्हणतोय. What does it mean about? It means about the combination of particles is nothing but the body.
वेगवेगळे पार्टिकल्स म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स आपण ते एकत्र आणले, त्याची एक बॉडी तयार झाली. मग ती बॉडी रिजिड असेल. आणखी कोणकोणत्या तरी बॉडीज, एक रिजिड झाली, दुसरी मी आणखी एक सांगतो, प्लास्टिक. आणि तिसरी वाली कोणती रे? बोला. हा, रिजिड बॉडी, प्लास्टिक बॉडी आणि थर्ड वन एनीवन? इलास्टिक. इलॅस्टिक बॉडी. बरोबर आहे का? रिजिड बॉडी, प्लास्टिक बॉडी आणि इलॅस्टिक बॉडी. आता मी काही एक्झाम्पल्स देतो. दगड, रबर आणि मड, चिखल, याच्यातलं रिजिड कोण आहे, प्लास्टिक कोण आणि इलॅस्टिक कोण आहे? दगड रिजिड बॉडी. रबर इलास्टिक बॉडी. रबर इलास्टिक. एक मिनिट, एकच मिनिट. आय विल गो विथ द स्केच. स्टोन, तुम्ही कसली बॉडी म्हटलं याला? रिजिड. रिजिड. ओके, मी तर रबर दाखवतो. असं रबर, आपला रबर बँड वाला रबर म्हणतो त्याला. इलास्टिक बॉडी. इट्स इलास्टिक. आणि लास्ट वन आय हॅड अन अ मड, चिखल. चिकन. कसली बॉडी आहे ही? प्लास्टिक प्लास्टिक बॉडी. बॉडी. ओके, आता हे वेगवेगळे का बरं आहेत रे? म्हणजे दगड हा इलॅस्टिक का नाहीये किंवा रबर हा प्लास्टिक का नाहीये? आपण कसं डिसाईड करतो रे हे इलॅस्टिक आहे की प्लास्टिक आहे की काय आहे ते? पार्टिकल एकमेकांना हेल्ड झालेले त्याच्यावरून. ओके, मग तुम्हाला सांगा, कोणत्या बॉडीमध्ये पार्टिकल एकमेकांबरोबर हेल्ड होताना जास्त कोहेसिव्ह फोर्सने झालेत रे? स्टोन मधलं. एक मिनिट, मी लिहितो इथं. मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज अ सो मोर. मॉलिक्युलर अट्रॅक्शन याला मी हाय असं म्हणतो, म्हणजे सर्वात जास्त आहे. बरोबर. याच्यामध्ये कसं आहे रे, मीडियम आहे की एकदम कमी आहे? मीडियम. आणि याच्यामध्ये लेस. बरोबर. आता हे आपलं एक कॅटेगरायझेशन झालं, एक पॅरामीटर झालं डिसाईड करायचं की रिजिड आहे, इलॅस्टिक आहे की प्लास्टिक आहे, मॉलिक्युलर अट्रॅक्शन प्रमाणे. For the stone, the cohesive force or the molecular attraction or the force of attraction between the same particles of that body is so high. Okay, that is one. Now, suppose that we are going to apply the force over it. What is going to happen? खालीचा सरफेस अर्थ आहे, जमिनीवर ठेवल्यावरून आपण फोर्स एफ लावला. सिमिलरली रबरवरती आपण काय केलं, फोर्स एफ लावला, किंवा मी याला या साईडला फोर्स लावतो. जस्ट मिनिट. रबरला या साईडला फोर्स लावला आणि मड जो आहे चिखल त्याच्यावरती फोर्स लावला, ॲप. नाउ टेल मी व्हॉट इज द इफेक्ट? याच्यावरचा इफेक्ट. स्टोनवर काहीच इफेक्ट होणार नाही. रबरवर थोडा इफेक्ट झाला तरी तो हाय स्थितीत येईल आणि मडवर पण इफेक्ट होईल. एक मिनिट, मी लिहितो तसं तर इथं. स्टोन नो इफेक्ट. ओके, रबरवरती आपण फोर्स लावला, या बाजूला रबर आपण हेल्ड केले, पकडून ठेवलंय एका हातामध्ये, दुसरीकडे धरून ओढलंय. इफेक्ट काय होणार आहे? एलॉंगेट होणार. बरोबर ना? आणि नंतर त्या स्थितीत elongates and gains original ना, ओरिजिनल शेप आणि साईज. ओरिजिनल कंडिशन म्हणजे त्याचं साईज शेप आहे तसा अक्वायर करतोय. साईज आणि शेप ओरिजिनल मिळवता येते. बरोबर. एक मिनिट, ओरिजिनल साईज आणि शेप त्याने मिळवला कधी? आफ्टर रिमूव्हल ऑफ द फोर्स. व्हॉट अबाउट दी मड? चिखलावरती फोर्स लावला, काय होणार आहे? चेंज. परमनंट म्हणू का? परमनंट चेंज. परमनंट चेंज इन साइज अँड शेप.
बरोबर ना? येस सर. ओके. म्हणजे when we are considering a rigid object or a rigid body, in that case when we are applying force over it, it doesn't deform. डिफॉर्म होणे म्हणजे काय? साईज शेप बदलणे, त्याला डिफॉर्म होणे म्हणतात. म्हणजे काय, आपण दगडावरती जर का आपण बसलो तर दगड काय फुटत नाही लगेच. अप टू सर्टेन लिमिट इट इज टू बिअर द लोड. काही लिमिटपर्यंत, ठराविक लिमिटपर्यंत तो काय करतो, तर त्याच्यावरती लावलेला जो फोर्स आहे तो सहन करतो. बियॉन्ड दॅट इट इज टू ब्रोकन. त्यानंतर तो तुटतो, फुटतो दगड. परंतु अप टू सर्टेन लिमिट वी कॅन से द स्टोन यूज टू बिअर द लोड. म्हणजे जरी आपण त्याच्यावरती लोड अप्लाय केला तर त्याच्यावरती त्या अप्लाइड केलेल्या फोर्सचा काहीही इफेक्ट होत नाही आहे. नो डिफॉर्मेशन ॲट ऑल. परंतु तेच का आपण रबर बघितलं, रबराला आपण फोर्स लावला तर रबर ताणलं जातं. बरोबर ना? हो सर. रबर ताणलं जातं म्हणजे काय होतंय, तर ते एलॉंगेट होत आहे. इट्स अ साइज अँड शेप चेंजेस ड्यू टू द ॲप्लिकेशन ऑफ द लोड ऑर द फोर्स. बट आफ्टर रिमूव्हल ऑफ द फोर्स, दोन्हीकडून फोर्स सोडून दिला, रबर पुन्हा आहे त्या ओरिजिनल कंडिशनला येतं. तुम्ही बऱ्याच वेळा रबर घेऊन असं सोडलं असेल, किंवा मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा घरी कोणाला असं रबर मारला असेल, केलं का प्रॅक्टिस असं? हो सर. सर्वांनी केलेलं आहे, नाही म्हणायचं नाही रे. म्हणून मी सुरुवातीला सांगितले की आपला सब्जेक्ट हा आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड आहे. प्रत्येक ह्याच्यातला एलिमेंट जो आहे आपल्या सब्जेक्टमधला तो आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. ही फक्त बिगिनिंग आहे. पुढे गेल्यानंतर की तुम्हाला भरपूर सारे ॲप्लिकेशन बघायला मिळतील. ओके. सो म्हणजे काय होत होतं, फॉर इन द केस ऑफ द रबर, व्हेन वी आर अप्लाइंग द फोर्स इट डिफॉर्म्स अँड आफ्टर रिमूव्हल ऑफ द फोर्स इट रिगेन्स इट्स ओरिजिनल साइज अँड शेप. त्याच्या पूर्ववत अवस्थेमध्ये पुन्हा ते येतं फोर्स काढून घेतल्यानंतर. ही कोणती बॉडी आहे? इलॅस्टिक बॉडी आहे. चेंज आहे, परंतु चेंज हा परमनंट नाही आहे. बरोबर. आणि तेच लास्टला जर का आपण प्लास्टिक बॉडी बघितली तर आपण चिखल म्हटलं, किंवा आपली चिखल असेल, किंवा डब म्हणजे कणिक. बरोबर. कणिक किंवा चिखल असेल, त्याच्यावरती जर का आपण फोर्स लावला तर काय होतं, फोर्समुळे त्याचा साईज आणि शेप पूर्णपणे बदलतंय. आणि आपण फोर्स काढून घेतल्यानंतर ना पुन्हा आहे त्या अवस्थेला येत नाही ते. की असं झालंय का कधी, कणकीची आपण चपाती केली आहे, नंतर ना पुन्हा तो कणकीचा गोळा आहे तसा तयार झालाय? नाही. ते बेलण्याने आपण बेलण्याने लाटल्यानंतर ना त्याचं साईज आणि शेप बदलला, आणि बेलणं काढून घेतलं की पुन्हा गोळा तयार झालाय? नाही. नाही ना? असं कधीही होत नाहीये. म्हणजे चेंज आहे पण तो परमनंट आहे. त्या बॉडीला आपण प्लास्टिक बॉडी असं म्हणतो. ओके. इलॅस्टिक बॉडी चेंज आहे परंतु परमनंट नाही आहे. फोर्स काढला की साईज आणि शेप पुन्हा आहे तसं रिगेन करत आहे त्या कंडिशनला येत आहे. प्लास्टिक बॉडीमध्ये फोर्स लावला, चेंज होतोय, साईज शेप बदलतोय, फोर्स काढला की पुन्हा आहे त्या पूर्ववत अवस्थेला येतच नाही येते, शेप बदलत जाते परमनंटली. आणि रिजिड बॉडीला जरी फोर्स लावला तर त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाहीये. बऱ्याच वेळा तुम्ही म्हण ऐकली असेल बघा, पालत्या घड्यावर पाणी. ऐकली का? हो सर. मग पालत्या घड्यावर पाणी हे कोणतं एक्झाम्पल आहे रे? प्लास्टिक. पालत्या घड्यावर पाणीची ही जी म्हण वापरली जाते, ही म्हण इथं कोणत्या कंडिशनला सूट होते रे? रिजिड बॉडीला सूट होते, इलॅस्टिक बॉडीला की प्लास्टिक बॉडीला? इलॅस्टिक. इलॅस्टिक बॉडीला. कधी म्हणते रे आई तुम्हाला, किंवा बहीण किंवा भाऊ बऱ्याच वेळा म्हटलं असेल की तुला सांगणं म्हणजे सगळं पालत्या घड्यावर पाणी आहे, तुम्हाला समजावून सांगणे म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे. रिजिड. रिजिड ना? रिजिड. पालत्या घड्यावरती पाणी म्हणजे याचा अर्थ काय मला पहिला सांगा, म्हणजे आपण पुन्हा त्याला कॅटेगराईज करू कुठे येते ते. कुठल्याही गोष्टीचा फरक न पडणे. फरक न पडणे. इथं फरक कोणाचा पडायला पाहिजे नाही? अप्लाय केलेल्या फोर्सचा. मग तो फरकच पडत नाहीये, मग कुठल्या बॉडी झाली ती? रिजिड. रिजिड. रिजिड बॉडी. आता झेपलं सर्वांना? हो सर. ओके, ग्रेटच. आणखीन झेपलं नसेल तर सांगा, मी आणखी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. हे झालं आपलं आता बॉडीबद्दल झालं, रिजिड बॉडी झाली, इलॅस्टिक बॉडी झाली, प्लास्टिक बॉडी झाली, पार्टिकल झालं. पुढं आहे ते स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटीज.
तुम्ही जास्त एनलाइट करणार नाही याच्यावरती, कारण तुम्हाला भरपूर पोर्शन हा झालेला आहे ऑलरेडी. जस्ट ब्रशिंग द थिंग्स. कोणत्या क्वांटिटी कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन ह्या दोघांची गरज असते रे? Vector quantity. किती बरोबर आहे का बघा. फेक्टरच्या बाबतीत तसं असतंय का? वेक्टर. हा वेक्टर. फेक्टरला असतं. बोथ मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन इज कंपल्सरी ना? Oh, sir. Yes, sir. एक मिनिट लिहितोय तो फेक्टरला. मॅग्निट्यूड शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो अँड डिरेक्शन बोथ आर इसेन्शियली रिक्वायर्ड टू कम्प्लिटली डिफाइनिंग देम. फॉर अ स्केलर क्वांटिटी काय लागतं रे फक्त? Magnitude. ओनली मॅग्निट्यूड इज सफिशियंट टू कम्प्लिटली डिफाईन द स्केलर क्वांटिटी. एखादं एक्झाम्पल सांगा बरं मला स्केलरचं. डिस्टन्स, लेंथ, Temperature. जस्ट डिस्टन्स, लेंथ, टेम्परेचर एक्सेट्रा एक्सेट्रा. जस्ट अ मिनिट. So, vector quantity requires both magnitude as well as direction for completely defining them, and scalar quantities requires only the magnitude. मग आपण याच्यामध्ये सांगितलं बाबा की स्केलर क्वांटिटी कोण आहे? लेंथ आणि डिस्टन्स. आय लाईक मोस्टली द एक्झाम्पल ऑफ अ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट हे एक्झाम्पल कशाचं आहे बाळा? Vector quantity. वेक्टर. Vector quantity. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. Just a minute, I would like to have an example over that. Just a minute. Plus, हा समजा असा रस्ता आहे. ते तुम्ही कोणती गेम आहे ते रनवे का काय ते तसलं असते बघा, ते मोबाईलमध्ये काहीतरी आहे बघा गेम, आठवते का बघा? गाड्या पळवायच्या असतात बघा, असे खाली पडते घसरून येते पाठीमाग, आठवते काय? हिल क्लाइंब. इन्क्लाइम म्हणून काहीतरी असते बघा गेम, तुम्हाला एक्झॅक्टली आठवे ना. समजा आपली जी कार आहे किंवा व्हेकल जी आहे ती ए ह्या पॉईंटपासून सुरू होतीये आणि असा पाथ कव्हर करत करत ती कुठे येते? बी पर्यंत येऊन पोहोचते लास्टला. तिचं एंडिंग जे आहे, लास्ट स्टेशन ते इथं आहे. तर तिने जो पाथ कव्हर केला, म्हणजे कुठून कव्हर केला, मी कलर चेंज करून घेतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या काय म्हणायचं मला ते. समजा तिने स्टार्ट केला जर्नी इथून आणि असा डॉटेड असा पाथ, म्हणजे या मार्गाने ती पुढे पुढे मार्गक्रमण करत करत ती पॉइंट बी पर्यंत पोहोचते. जर का आपण ए ते बी पर्यंत जी काही डायमेन्शन तिने कव्हर केली, जो पाथ कव्हर केला, त्याच्यापैकी मला सांगा डिस्टन्स काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे? व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज डिस्टन्स? डिस्टन्स ए बी चा आहे आणि डिस्प्लेसमेंट पण ए टू बी आहे. ए टू बीच आहे दोन्ही. एक मिनिट आणखी सिंपल करतो. जस्ट अ मिनिट. आय वुड लाईक टू हॅव अनदर कलर. जस्ट अ मिनिट. स्ट्रेट लाईन आहे हा, ए ते बी. आता मी काढलेली आहे पिंक कलरने. नाव टेल मी. बोला आता. हा आता बोला काय म्हणजे काय आहे? Shortest distance means displacement. शॉर्टेस्ट डिस्टन्स इज डिस्टन्स आला ना शब्द मला. डिस्टन्स शब्द कसा येईल? हा बोला बोला. हा बरोबर आहे तुमचं. हा फक्त मला डिस्टन्स हा शब्द नको आहे. हा
शॉर्टेस्ट पाथ डिफरन्स. शॉर्टेस्ट पाथ किंवा द लेंथ कवर्ड बाय द पार्टिकल फ्रॉम ए टू द बी. बघा मी काय म्हणतो ते, ऑर अ डायमेन्शन कवर्ड बाय अ पार्टिकल while moving from A to the B along this curved path is nothing but the distance. हे जे आहे डॉटेड, that dotted is nothing but the distance. बरोबर ना? Sensor is not working. This is nothing but the distance, and the shortest path between the starting point and end point, or the dimension which will be get measured along a straight line, is nothing but the displacement. मी डायमेन्शन हा शब्द मुद्दाम वापरतो इथं. This is nothing but the displacement. A to the B straight line is a displacement, whereas along the AB, the path covered by the particle along the AB is nothing but the distance, and path covered between A and B in a straight line, that is nothing but the displacement. मग डिस्प्लेसमेंट डायरेक्शन बघितलं का आपण इथं, सॉरी डिस्टन्स जर का आपण बघितलं, ज्यावेळेस पार्टिकल आपला मूव्ह होतोय त्यावेळेस काय होतंय, तर पार्टिकल ए पासून बी कडे जात असताना काही वेळा तो असा डाऊन येतोय, नंतर अप जातोय, नंतर डाऊन येतोय, नंतर अप जातोय. म्हणजे त्याची जी डिरेक्शन आहे ती डिरेक्शन काय होते, कंटिन्युअसली बदलते. डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, अपवर्ड डायरेक्शन आहे, पुन्हा डाऊनवर्ड आहे, पुन्हा अपवर्ड आहे. म्हणजे याची डायरेक्शन कंटिन्युअसली बदलत चाललेली आहे. परंतु ज्यावेळेस तो ए पासून बी कडे स्ट्रेट लाईनने जातोय त्यावेळेस तो इट्स मुव्हिंग कंटिन्युअसली अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ. इज इट लाईक दिस? हे पहा, इथून हा बरोबर स्ट्रेट लाईन ए पासून बी कडे, म्हणजे फ्रॉम ए टुवर्ड्स द बी, म्हणजे डायरेक्शन इज अ डिफिनाइट आहे. एकाच डायरेक्शन चालला, फॉरवर्ड डायरेक्शन आहे. इथं काय आहे, डाऊनवर्ड आहे, पुन्हा अपवर्ड आहे, पुन्हा डाऊनवर्ड आहे, पुन्हा अपवर्ड आहे, कंबाईन फॉरवर्ड आहे. सो हिअर फॉर द डिस्टन्स वी कांट गेट अन एक्झॅक्ट डायरेक्शन. बऱ्याच वेळा ते वरती जाऊन पुन्हा खालती येणार आहे, म्हणजे डायरेक्शन बदलली. परंतु इथं तसं आहे का, ए पासून सुरुवात केली की ते डायरेक्टली बी पर्यंत पोहोचणार आहे स्ट्रेट लाईन डायरेक्शन मध्ये. सो शॉर्टेस्ट डायमेन्शन बिटवीन द एंड स्टेशन्स of the movement of the particle is nothing but the displacement, whereas the path traced by the particle along a curved direction or along its way, we can say that is nothing but the distance. म्हणजेच डिस्प्लेसमेंटला डेफिनाइट मॅग्निट्यूड असणार. समजा 2 किलोमीटर आपण अजून करूया, 2 किलोमीटर अँड इट इज इन अ स्ट्रेट लाईन. ओके, whereas in this case, कोणती इथल्या केसमधला से ॲज अन 4 किलोमीटर डायमेन्शन किती कव्हर केली त्याने, 4 किलोमीटर एवढी डायमेन्शन कव्हर केली. पण डायरेक्शन कशी होती, कधी डाऊन होती, कधी अप होती, कधी डाऊन होती, कधी अप होती, आणि कॉम्बिनेशन टुवर्ड्स दी फॉरवर्ड वन, वेगवेगळ्या डायरेक्शन चालू होता. म्हणजेच व्हेनेवर वी आर टॉकिंग अबाउट अ डिस्टन्स, देन इन दॅट केस वी इज टू कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन दी मॅग्निट्यूड 4 kilometer, but whenever we used to talk about the displacement, we used to concentrate on both magnitude as well as its direction. मग मला सांगा, यातली व्हेलॉसिटी कोणती आणि स्पीड कोणता आहे रे? पहिला माझा बेसिक प्रश्न असा असेल, टू व्हीलर सर्वांना चालवते ती, स्कूटी असेल किंवा आणखी आपली रेग्युलर व्हेकल असेल, सर्वांनी चालवलेली आहे का? येते का चालव सर्वांना? हो सर. त्याला मग मला सांगा, त्याला व्हेलॉसिटी असते की स्पीड असते? स्पीड असते की व्हेलॉसिटी असते? आय एम गेटिंग आन्सर्स इन चॅट बॉक्स ऑल्सो. स्पीड. का बरं स्पीड असते? जस्टिफाय करू शकतो. अगदी बरोबर आहे, आपण म्हणतो की स्पीडोमीटर, बरोबर ना, आपण स्पीडोमीटर म्हणतो. देर इज अ स्पीड, बट व्हाय स्पीड का म्हणतो आपण त्याला? ज्या वेळेस आपण व्हेकल चालवतो त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस व्हेकल स्ट्रेट डायरेक्शन मध्ये नेतो का रे? नाही, कधीच नेत नाही. कधी टर्न घेतो, कधी कट मारतो, कधी रस्त्यावरून खाली घेतो, रस्त्याच्या वरती घेतो,
बरोबर, कधी ओव्हरटेक करतो, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपली डिरेक्शन जी असते मुवमेंटची ती ॲज पर रोड बदलत जाते. आता डिरेक्शनच नाही आहे म्हणजे कोण आलं तिथं, डिस्टन्स आलं. बरोबर, आणि डिस्टन्स पर युनिट टाइम, बघा मी काय म्हणतो ते, डिस्टन्स पर युनिट टाइम इज नथिंग बट द स्पीड, whereas the displacement per unit time, displacement per unit time is a, बोला, velocity. इट्स अ व्हेलॉसिटी. म्हणजे आपण जी आपली गाडी चालवतो ती आपण कधीही स्ट्रेट लाईन डायरेक्शन चालवत नाहीये. त्याच्यामुळे त्याला मिळालेलं जे काय म्हणू आपण त्याला, त्याची जी होणारी जी पोझिशन मधला जो डिफरन्स आहे किंवा त्याची जी पोझिशन बदलती आहे, त्या बदलणाऱ्या पोझिशनचा जो रेट असणार तो स्पीड असणार, कारण डायरेक्शन नाही आहे त्याला, फक्त मॅग्निट्यूड आहे. परंतु जर का होणारी जी तुमची जी पोझिशनचा चेंज आहे तो जर का स्ट्रेट लाईन डायरेक्शनमध्ये असेल, व्हर्टिकली अपवर्ड असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल, टुवर्ड्स द राईट हँड साईड असेल, टुवर्ड्स द लेफ्ट हँड साईड असेल, किंवा इन्क्लाइन असेल, मे बी इट्स अन इन्क्लाइन बट इन अ स्ट्रेट लाईन, इन्क्लाइन लाईक दिस, upward or downward, but in a straight line, then in that case we can say that it's related to the displacement and a velocity. But whenever the path is changing or path is having bends or the turns, in that case the particle used to cover a distance, and that rate of a change of distance to the time is nothing but the speed. आलं लक्षात सर्वांच्या आता? हो सर. ओके, सो डिस्टन्स कळालं आपल्याला, त्यानंतर सॉरी व्हेक्टर क्वांटिटी कळाल्या, स्केलर क्वांटिटी कळाल्या. बरोबर, आता व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेक्टर आहे की स्केलर आहे मग? Vector. Vector. So I Vector. would like to write here velocity, which is nothing but the vector quantity. ओके, आणि स्केलर मध्ये आपण काय लिहिलं, डिस्टन्स असेल, लेंथ असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर पुढचं आहे ते आयडियलायझेशन ऑफ इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. आता ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करतो स्टडीसाठी, त्याच्यावरती फोर्सेस अप्लाय होत आहेत, त्याची डिस्प्लेसमेंट होती आहे, रोटेट होतं आहे, ट्रान्सलेट होतं आहे, काही होतं इफेक्ट त्याच्यावरती, त्यावेळेस आपण काही कंडिशन्स अज्युम करतो. त्यातली मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन इज दॅट द बॉडी इज अ रिजिड, means there is no change of a size and shape due to the application of the force or application of the forces. ज्या वेळेस आपण त्या बॉडीवरती फोर्सेस लावणार त्यावेळेस त्या बॉडीचं कसल्याही पद्धतीचा साईज आणि शेप बदलणार नाही, तुटणार नाही, फुटणार नाही आहे, एलॉंगेट होणार नाही आहे किंवा कॉम्प्रेस होणार नाही आहे. ओके, ही झाली अजम्पशन त्याच्यामध्ये किंवा आयडियलायझेशन. म्हणजे तो ऑब्जेक्ट हा कंपल्सरी रिजिड आहे, त्याच्यावरती कोणताही इफेक्ट होत नाही आहे. फोर्सेस जरी लावली तरी त्याचं जर का रोटेट व्हायला लागला तर रोटेशनमुळे त्याच्यावरती रोटेशन होत असताना तो ब्रेक होणार नाही आहे. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण इंजिनिअरिंग प्रॉब्लेममधल्या आयडियलायझेशन म्हणजे आपण त्या कंडिशन्स अज्युम करतो. तर पुढचा फोर्स दॅट वी हॅड सीन दॅट इज अन एक्सटर्नल एजंट विच ट्रायज टू चेंज द स्टेट ऑफ द बॉडी और चेंजेस द स्टेट ऑफ द बॉडी. ओके, तर पुढचं आहे लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ द फोर्स. तर याच्यावरती येण्या अगोदर ओके चलो काय हरकत नाही आहे. हा लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ अ फोर्स ऐकलंय का याच्या अगोदर कधी तुम्ही? लॉ ऑफ सुपरपोजिशन ऑफ फोर्सेस, लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ अ फोर्सेस हो सर. सांगू शकाल? सांगू शकाल का लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी बद्दल? सांगू शकलं असलं हो म्हणायचं रे, नाहीतर नाही म्हणायचं, काय हरकत नाही आहे. ओके चलो, समजा हा रिजिड ऑब्जेक्ट आहे, रिजिड बॉडी आहे, आणि या रिजिड बॉडीवरती फोर्स एफ मॅग्निट्यूड 10 न्यूटन असणारा ॲक्ट होत आहे, आणि याच्यामुळे या बॉडीचं डिस्प्लेसमेंट जे होत आहे ते बरोबर राईट साईडला होत आहे. द ऑब्जेक्ट इज गेटिंग डिस्प्लेस्ड towards the right hand side when the force of a 10 Newton is acting at a point A on the body exactly on the x-axis. X-axis वरती किंवा along the x-axis we can say the force is acting at a body on the body at a point A and the body is getting displaced towards the right hand side. ओके, आता जो काही होणारा इफेक्ट आहे ह्या 10 न्यूटन ह्या फोर्समुळे ज्यावेळेस तो पॉईंट ए ला ऍक्ट होतोय, तोच फोर्स मी काय केला, आता पॉईंट ए पासून काढला आणि समजा इथं पॉईंट बी आहे,
हाच फोर्स फक्त इथून काढला, रिप्लेस केला आणि मी इथे अप्लाय केला. 10 न्यूटन इथून काढून इथे घेतला. तर या केसमध्ये बॉडीवरती होणारा जो इफेक्ट होता सुरुवातीला तो सेम राहील का रे इथून काढून इथं लावल्यानंतर ना? त्याच लाईन ऑफ ऍक्शनवरती, आणि त्याची लाईन ऑफ ऍक्शन हॉरिझॉन्टल आहे, मी फक्त इथं लावला पॉईंट बी ला. दगड राईट साईडला जाईल की लेफ्ट साईडला जाईल रे? टुवर्ड्स विच साइड इट विल मूव? RHS LHS? RHS. RHS. म्हणजे पुन्हा एकदा दगड राईट हँड साईडला डिस्प्लेस होणार आहे. आता समजा थर्ड केस मी कन्सिडर करतो. समजा पॉईंट सी इथं कुठेतरी आहे, आपण त्याला सेंटर असं म्हणूया. इथं आपला सेंटर पॉईंट आहे. हा फोर्स मी काय करतो आता या पॉईंट सी ला लावतोय. तोच फोर्स आहे, फक्त मी बी पासून काढला आणि सी ला लावला. डिस्प्लेसमेंट कुठं होईल दगडाचे रे? राईट हँड साईडला की लेफ्ट हँड साईडला? राईट Right hand. मग या राईट हँडला होते, बरोबर. म्हणजे या केसमध्ये जर का आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर 10 न्यूटन या फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ही हॉरिझॉन्टल होती, बरोबर. 10 न्यूटन फोर्स हा सुरुवातीला पुशिंग फोर्स होता, ढकलणारा होता, पॉईंट ए ला ऍक्ट होत होता. त्यावेळेस ती बॉडी राईट साईडला डिस्प्लेस होत होती. नंतर आपण काय केलं, वी हॅव शिफ्टेड दिस फोर्स फ्रॉम पॉईंट ए टू द पॉईंट बी. Then also its effect remained same. Then we have shifted from B to the point C, and again the effect was remained same. Okay, but condition which we have followed, that is the force when we have replaced, force when we have shifted it along the its line of action. त्याची जी लाईन ऑफ ऍक्शन जी होती पूर्वीची हॉरिझॉन्टल, त्याच लाईन ऑफ ऍक्शनवरती आपण बी आणि सी ह्या पॉईंटला आपण त्याला काय केला, शिफ्ट केला, ट्रान्सफर केला. इथून बी ला ट्रान्सफर केला, ए पासून बी ला, बी पासून सी ला ट्रान्सफर केला. परंतु काय झालं तर त्यावेळेस सुद्धा त्या बॉडीवरती होणारा जो इफेक्ट होता तो इफेक्ट हा सेमच राहिला. असं जर का होत असेल म्हणजे आपण फोर्सचं पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन बदलतोय, तो त्याच्या लाईन ऑफ ऍक्शनवरतीच लावतोय आणि इफेक्ट सेम राहत असेल तर त्याला आपण लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ अ फोर्स असं म्हणतोय. म्हणजे आपण काय करतो इथं, वी आर जस्ट चेंजिंग द पोझिशन or the point of application of the force from one point to the another, provided that point of application must lie on the line of action of the force. त्याला काय म्हणतो आपण, त्याला लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स होतो. इथं ढकलत होतं, इथं ओढतंय. इफेक्ट डिस्प्लेसमेंटचा आहे तोच राहिला. पाठीमागून ढकलला ऑब्जेक्टला काय आणि पुढे ओढला काय. म्हणजे काय, समजा पुन्हा एकदा मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. हा ऑब्जेक्ट आहे, या साईडने ढकलला, इकडे चालला, हाच फोर्स बरोबर त्याच लाईन ऑफ ऍक्शनवरती इथं लावला, पुढे धरून ओढला, ऑब्जेक्ट पुढे चालला त्याच मॅग्निट्यूडने. इफेक्ट रिमेंड सेम. दॅट इज कॉल्ड एज अ लॉ ऑफ अ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ अ फोर्स. इट स्टेट्स दॅट the dispositioning or a transferring of a force from one of the point to the next point on it's the same line of action without changing the magnitude and effect, then that's called as, or that transmission comes under the law of transmissibility of the force. ओके, आपण फक्त काय करतो, त्याचं पोझिशन आपण ट्रान्सफर करतोय, बदलतोय पोझिशन, एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला नेतोय. त्याचा इफेक्ट कोणत्याही पद्धतीमध्ये बदलत नाहीये, परंतु कंडिशन काय आहे, दॅट फोर्स मस्ट बी डिस्प्लेस्ड or its position must be changed on its line of action and either on the body or within the body. त्या बॉडीच्या आतमध्ये तो फोर्स लावा लागेल किंवा त्या बॉडीच्या वरती फोर्स लावा लागेल, हवेमध्ये लावून चालणार नाही आता, बरोबर आहे का. म्हणजेच कंपल्सरी आपल्याला तो फोर्स जर का त्याचा इफेक्ट न बदलता जर का त्याची पोझिशन बदलायची असेल तर तो आपल्याला त्या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शनवरतीच आपल्याला तो पुढे लावावा लागेल, तर त्याचा इफेक्ट बदलणार नाही आणि फोर्स तो त्या बॉडीला आहे त्या पोझिशनमध्ये डिस्प्लेस करत जाईल. त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ अ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ अ फोर्स. ओके, आपण डिटेल्समध्ये त्याला पाहणार आहे पुढे जाऊन. पुढचं आहे ते मोमेंट ऑफ अ फोर्स. काय असतं मोमेंट म्हणजे काय, मोमेंट अँड मुव्हमेंट दोन वेगवेगळे शब्द आहेत. मोमेंट अँड मुव्हमेंट, MOVEMENT, मुव्हमेंट आणि मोमेंट
दोघं वेगवेगळे आहेत. आणि तिसरा एक येतो मोमेंटम. माइट बी यू हर्ड अबाउट. ऐकलेत का रे? मुवमेंट, मोमेंटम. येस सर. Yes, sir. काय Yes, असतं रे? sir. मोमेंटम म्हणजे काय असतं रे? Product of mass and velocity. अरे वा. मोमेंटम इज नथिंग बट द प्रॉडक्ट ऑफ अ मास अँड अ व्हेलॉसिटी. अगदी बरोबर आहे. मुव्हमेंट म्हणजे काय? आपण आपली मुवमेंट करतो का रे? हालचाल. हालचाल. अगदी बरोबर. पोझिशन जर का बदलली, हाताने पोझिशन बदलली, इथं होता, खाली आला, वरती गेला, इकडं गेला, मुवमेंट झाला. मान इकडं होती, इकडं गेली, असं केला, मुवमेंट झाली. ओके, मीन्स चेंज ऑफ पोझिशन with respect to the time is nothing but the movement. Every living organism tries to have a movement. बरोबर? तर तुम्ही म्हणाल की झाड कुठं मुवमेंट करताय? झाड मुवमेंट करतं का रे? झाडाची मुवमेंट होते का? हो. स्वतःहून करतं की आर्टिफिशियली होते? आर्टिफिशियल. आर्टिफिशियल. अगदी बरोबर. मुवमेंट कळालं, मोमेंटम कळालं. आता मोमेंट म्हणजे काय? मोमेंट. सिसो माहितीये? सिसो Yes, sir. काय असतं रे सिसो म्हणजे? असंच काहीतरी असतं ना? अरे बरोबर आहे का बघा, आम्ही डायग्राम जे काढतोय ते. हो सर. हो सर. याच्यावर कोण लहान मूल बसतं हो, की सर. म्हातारी? याच्यावरती लहान मूल बसतं की म्हातारी माणसं बसतात रे? लहान मुलं. मुले. बरोबर ना? तर मला सांगा, इकडे मी 10 kg मास ठेवलं, म्हणजे लहान मुलगा आहे, त्याचं मास 10 kg आहे, तो इथं बसलेला आहे. आणि इकडच्या साईडला समजा 10.1 kg मुलगा बसलेला आहे, दुसरा लहान मुलगा बसला 10.1 kg इकडं. कोणत्या साईडला सिसॉट बेंड होईल रे? ही आपली लेफ्ट साईडला खाली येईल ना, असं येईल ना, असं होईल तुम्हाला म्हणायचं ना? बरोबर का? असंच ना? नाही, राईट हँड लेफ्ट. हे असं खाली म्हणजे इकडची बाजू खाली येईल की इकडची बाजू खाली येईल? राईट हँडची. 10 kg वाला खाली येईल असा? नाही सर, 10 kg वाला वर जाईल. 10 kg वाला वरती जाईल आणि 10.1 kg वाला खालती येईल. खाली येईल. बरोबर का? बघा सगळेजण सांगा उत्तर. हा. येस येस. बरोबर ना? आता मला सांगा, सर. जर का तुम्ही बऱ्याच वेळा असंही बघितलं असेल की दोन लहान मुलंच असतात, एक पहिलीचं असेल, दुसरं अंगणवाडीचं असेल. असं मी एक एक्झाम्पल घेतोय. LKG वाला आहे आणि फर्स्ट स्टँडर्डमध्ये शिकतोय. ती दोन मुलं सुद्धा काय करतात की बऱ्याच वेळा त्या सिसॉमध्ये बॅलन्स कंडिशन अचीव करतात. पाहिलं का सर? येस सर. आता मला सांगा, हा जर का आपला फर्स्ट स्टँडर्डवाला मुलगा आहे, आपण अजून करूया. इट्स अ स्टडिंग इन अ फर्स्ट स्टँडर्ड आणि इट इज इन अ LKG. ओके, LKG वाला 10 kgचा आहे, 10 किलोग्राम आहे, आणि फर्स्ट स्टँडर्डवाला 10.1 kg आहे. ह्या दोघांनी जर का बॅलन्स करायचं असेल तर कोणाचं डिस्टन्स, मी डिस्टन्स लिहितो, याची पोझिशन L1 मीटर असं म्हणतो मी इथून सेंटरपासून, आणि याची जी आहे ती L2 आहे असं म्हणतो. कोणाचं डिस्टन्स जास्त असायला पाहिजे या पॉइंट पासून जॉईंट? 10 kg वाल्याचं सर. 10 kg वाले. 10 kg वाल्याचं. 10 kg वाल्याचं डिस्टन्स L2 जास्त पाहिजे. L2 मस्ट बी ग्रेटर दॅन L1. कशासाठी रे? हे टू हॅव अ बॅलन्स कंडिशन. बरोबर ना? येस सर. येस सर. फॉर दी बॅलन्स कंडिशन. अरे वा, खूप हुशार आहे रे तुम्ही. सांगा बरं का? बरं तर का रे? प्रॅक्टिकल आहे, आपल्याला माहिती आहे सगळं हे. बरोबर आहे ना? हो सर. तर मला सांगा, ज्या वेळेस आपण L2 ही डायमेन्शन वाढवतोय त्यावेळेस अल्टिमेटली काय होतंय रे? आता मी आपल्या
सेंटर पासून बॅक साईडला जातो आणि त्याचं बॅक कॉन्स्टंट व्हायला बघतं ते 10.1 kg पेक्षा आणि तो जेव्हा जवळ जवळ जायला नेतो जाईल ना तेव्हा त्यांचं जेव्हा त्या ओके, आता मी त्याला मॅथमॅटिकली लिहितो हां. समजा फर्स्ट जो आहे फर्स्ट स्टँडर्डवाला त्याचं मी फोर्स त्याला 10 kg जे मास आहे त्याला मी F1 असं म्हणतो आणि याचं जे 10 kg आहे याला मी F2 असं म्हणतो. तो 10.1 वाला आहे तो F1 आहे आणि हा F2 वाला आहे. आता मॅथमॅटिकली आपण ज्यावेळेस बॅलन्स कंडिशन म्हणणार त्यावेळेस काय असणार आहे F1 इंटू L1 इज इक्वल्स टू F2 इंटू L2 असणार आहे, बरोबर ना बॅलन्स कंडिशनला. फोर्स 1 इंटू L1 इज इक्वल्स टू फोर्स 2 इंटू L2, बरोबर आहे का बघा. चुकीचं लिहिलं तर मला सांगा बरं का, मला बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी बरोबर लिहायची सवय आहे. काय म्हटलं कळालंच नाही. हे लिहिलेलं आपण बरोबर आहे ना F1 इंटू L1 इज इक्वल्स टू F2 इंटू L2 बॅलन्स कंडिशनला. नाही सर. ज्या वेळेस हा सिसॉ जो आहे तो ज्या वेळेस बॅलन्स कंडिशनला असेल म्हणजे बरोबर हॉरिझॉन्टल आहे त्यावेळेस दोन्हीकडची जी मासेस जे आहेत ती वेगवेगळे आहेत परंतु ते हॉरिझॉन्टल आहे आणि तो आपण इथं त्याला ठेवलेला असतं असं त्याचा अँकर आहे असं समजू आपण. हा अँकर आहे किंवा असं बघूयात. हा आपला सिसो आहे, एक जण इकडे बसलाय एक जण इकडे बसलाय. आता एक जण इकडे बसलाय की इकडची बाजू खाली येते इकडची बाजू वर येते. मग आपण काय केलं इकडच्या बसलेल्याचं काय केलं लेंथ वाढवली L2 वाढवलं आणि हे बरोबर बॅलन्स असं झालं, बरोबर. ज्या वेळेस बॅलन्स नव्हतं त्यावेळेस L1 कडची बाजू म्हणजे F1 कडची बाजूशी खाली होती आणि F2 ची बाजू वरती होती, बरोबर. म्हणजे F1 इंटू L1 जो प्रॉडक्ट होता तो जास्त होता कशापेक्षा F2 इंटू L2 पेक्षा. आपण बॅलन्स करण्यासाठी काय केलं L2 ची लेंथ वाढवली, तो मुलगा इथं बसला तर थोडासा पाठीमागे बसवला, बरोबर हे बॅलन्स झालं. म्हणजे F1 इंटू L1 बरोबर F2 इंटू L2 झालं. इथंपर्यंत काय शंका आहे का मनामध्ये आता? नाही. ग्रेट. आता आपण मी फक्त काय करतो आता मासेस ठेवतो, तुम्हाला कळेल लगेच की L1 का मोठं आहे आणि L2 का मोठं आहे आणि L1 का लहान आहे. समजा असं आपण अजून करूया की L1 जी लेंथ आहे ती 1 मीटर आहे. टाइम बिंग समजण्यासाठी L1 ही लेंथ किती आहे 1 मीटर आहे असं आपण अजून करूया. मी फक्त आता व्हॅल्यू पुटअप करतो. F1 आपला 10.1 आहे. जस्ट अ मिनिट. हा येस हा 10.1 इंटू लेंथ आपण L1 1 मीटर घेतली आहे इज इक्वल्स टू फोर्स F2 किती आपला 10 kg आहे आणि L2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, कॅल्क्युलेट करायची असं आपण अजून करूया. आता L2 ची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल रे? L2 इज इक्वल्स टू काय येईल रे बाळांनो? असं येईल का बघा 10.1 इंटू 1 1 अपॉन 10. 10 फक्त तिरकस गुणाकार केला मी म्हणजे व्हॅल्यू किती येईल रे? 1.1. 1 पॉईंट समथिंग येईल. समजा आपण 1.1 आले असं समजूया. L2 ची व्हॅल्यू 1.1 आली कधी बॅलन्स कंडिशनला, म्हणजेच L2 हा L1 पेक्षा जास्त असेल. L1 किती होता 1 मीटर होता, L2 किती आला 1.1 मीटर आला आणि कंडिशन बॅलन्स झाली. हा जो प्रॉडक्ट आहे की नाही आहे F1 आणि L1 किंवा F2 आणि L2 त्याला म्हणायचं मोमेंट. F1 इंटू L1 एक मिनिट आता कुठे घेतोय बघा मी या पॉईंट पासून L1 डिस्टन्स आहे म्हणजे F1 इंटू L1 जी आहे ती आहे मोमेंट कुणाची फोर्स 1 ची. M1 इज इक्वल्स टू F1 इंटू L1 आहे. त्याचबरोबर जर काय आपण F2 चा विचार केला तर त्याची जी मोमेंट इथं असणार आहे दॅट इज नथिंग बट द F2 इंटू L2. ओके, म्हणजे मोमेंट म्हणजे काय आहे तर थोडक्यात रोटेशनल इफेक्ट आहे, टर्निंग इफेक्ट आहे. एखादा फोर्स एखाद्या बॉडीवरती अप्लाय केल्यानंतर ना किंवा ऍक्ट झाल्यानंतर ना तो फोर्स त्या बॉडीला ज्या पॉईंटच्या ठिकाणी धरलेला आहे आपण पकडून ठेवली आहे त्या पॉईंटच्या भोवती किती मॅग्निट्यूडने रोटेट करू शकतो तो इफेक्ट म्हणजे त्या फोर्सची मोमेंट झाली. ओके जस्ट अ मिनिट.
हा means the rotational effect or the turning effect produced by a force acting on a body is nothing but it's a momentum. तुम्हाला मी याचा आणखी प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. हँडपंप बघितलाय कधी आपण, त्याला हापसा म्हणतो मराठीमध्ये. हो हापसा sir. हापसाचा हो. हापसाचा हँडल जर का आपल्याला खाली घ्यायचा असेल, एक मिनिट मी डायग्राम काढतो, एकच मिनिट. आय विल गो विथ द स्केच सो दॅट यू विल गेट आयडिया व्हॉट आय वॉन्ट टू से. जस्ट अ मिनिट. सपोज दॅट दिस इज अ हँडपंप. आपला हा हँडपंप आहे. मी जमिनीच्या खालचा पोर्शन दाखवला हा. ओके, याला वरती असं इथं पाईप वगैरे आलेले असते आणि इकडच्या साईडला आपल्याला पाणी घेण्यासाठी पाईप असतो आणि ह्याचा आर्म आता बऱ्याच वेळा काही हँडपंप्सला त्याच साईडला असतं, काही पंप्सला अपोजिट साईडला असतं. समजा ही जमीन लेवल आहे आणि इथून आपण वरती थोडंसं घेतो, इथून हा त्याचा हँडल मी ड्रॉ करतो. आता साधारणतः असा हँडल असतो, बरोबर, आणि पुढच्या बाजूला त्याची डायमेन्शन थोडीशी कमी असते, लाईक दिस. ओके, आणि हा खाली कनेक्ट केलेला असतो बरोबर पाईपला आणि ते सक्शन बरोबर होऊन जातं, पाणीवरती येतं. तर ज्यावेळेस आपल्याला हा हँडल खाली घ्यायचा असतो कमीत कमी फोर्सने, म्हणजे लहान मुलाला हा हँडल खाली घ्यायचा आहे, त्यावेळेस त्या लहान मुलाला लावावा लागणारा फोर्स जो आहे तो या एंडला, समजा मी एंडला बी नाव देतो आणि या एंडला ए देतो. एंड एच्या ठिकाणी फोर्स लावा लागेल की बीच्या ठिकाणी लावा लागेल जेणेकरून हा हँडल खाली येईल रे? बीच्या एंड बीच्या ठिकाणी लावा लागेल. म्हणजे जेवढा तुम्ही तो कॉन्स्टंट फोर्स, म्हणजे लहान मूल समजा त्याच्या वजना एवढा फोर्स विचार लावू शकणार, त्याला लोंबकळून वगैरे, बरोबर काय, त्याला हँग करून. समजा त्याचं मास आपण कन्सिडर करूया पुन्हा एकदा 10 kg एवढं. ओके, 10 kg त्या लहान मुलाचं मास आहे आणि त्याला तो हँडल खाली घ्यायचा आहे आणि बरोबर ह्याच्यातून पाणी काढायचं आहे त्याला असं इथं, आणि तो पॅन आहे काहीतरी ठेवलेलं इथं, त्याच्यामध्ये त्याला पाणी घ्यायचं आहे. He or she want to take that handle down. So to take that handle down with a constant force of 10 kg, he or she must tie himself or apply his load at the point B or away from the point A as possible as. जेवढा ए पासून जास्त अंतरावरती ते बाळ तिथं फोर्स लावेल तेवढा तो हँडल इझिली खाली येईल. कधी? ज्या वेळेस त्याने लावलेला जो फोर्स 10 kg आहे हा कॉन्स्टंट असेल त्यावेळेस. म्हणजे कंडिशन काय होते, जर का आपण 10 kg फोर्स इथंच लावला तर ही जी लेंथ आहे इथली, समजा L1, 10 × L1, समजा ही लेंथ आपली 0.5 मीटर असं आपण अजून करूया. म्हणजे 10 × 0.5 म्हणजे 0.5 न्यूटन मीटर किंवा 0.5 kg मीटर एवढी याची रोटेशनल इफेक्ट झाला, म्हणजे मोमेंट झाली. ते ज्यावेळेस आपण सेंटरला लावतोय, समजा इथं फोर्स लावला आपण तो 10 kg चा, समजा हे जे डिस्टन्स आपलं ते इथंपर्यंत 1 मीटर आहे, टाइम बिंग आय एम झुमिंग. इथं तयार होणारी जी मोमेंट असणार ती काय असणार, तर 10 × 1 म्हणजे 10 kg मीटर एवढी असणार. आणि ज्या वेळेस ते इथं, म्हणजे समजा इथून पुढचं अंतर 1 मीटर आहे कुठून सेंटर बसणं, म्हणजे टोटल झालं 2 मीटर्स. म्हणजे बीच्या ठिकाणी जी तयार होणारी मोमेंट आहे, रोटेशनल इफेक्ट आहे, तो असणार आहे 10 × 2 म्हणजे 20 kg मीटर. बघा, तेवढंच मास होतं, परंतु डिस्टन्स बदललं की त्याचा रोटेशनचा इफेक्ट, म्हणजे रोटेट करण्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते मॅग्निट्यूड वाढत वाढत गेलं. आणि तो जो रोटेट होण्याचं मॅग्निट्यूड आहे किंवा रोटेशनल इफेक्ट जो आहे त्याला आपण सिम्पल लँग्वेजमध्ये मोमेंट असं म्हणतो. आणि त्याला डिफाईन काय करतो, तर फोर्स इंटू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठून? मोमेंट सेंटर, जिथं फिरतंय त्याला मोमेंट सेंटर म्हटलं जातं आणि जिथं फोर्स ऍक्ट होतो त्याला पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन असं म्हटलं जातं. मीन्स डिस्टन्स बिटवीन मोमेंट सेंटर अँड पॉईंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स इज नथिंग बट इट्स अ परपेंडिक्युलर डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स राहतो आणि त्याचा प्रॉडक्ट म्हणजे मोमेंट. सिम्पल लँग्वेजमध्ये काय, रोटेट करण्याचा जो त्याचा काय म्हणतो त्याला इफेक्ट आहे, रोटेशनल इफेक्ट आहे किंवा टर्निंग इफेक्ट जो आहे त्या फोर्सचा त्या बॉडीवरती ऍक्ट झाल्यानंतरनं तो इफेक्ट म्हणजे मोमेंट आहे. कळालं थोडंफार? हो सर. हो सर. Yes, sir. याचं आणखी एखादं तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्याल का, देऊ शकाल का? बघा बरं, आठवतंय का एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आय वॉन्ट टू हॅव. जसं मी आता हँडपंपचं दिलं तसं. आठवतोय कोणाला? ओके,
टायमिंग तुम्ही एक्झाम्पल आठवून ठेवा. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस मच मोर ऑन दॅट. ओके, सो टुडे we will stop here, and in the next lecture we will continue for the remaining part. Okay, thank you.